जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरून अजित पवारांनी भाष्य केलंय। दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही असं अजितदादा म्हणालेत। तर सरकारने 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू असल्याची प्रतिक्रिया देखील अजित पवारांनी केली आहे। निष्पाप लोक पर्यटनाच्या निमित्तानं जातात आणि अशा पद्धतीने हल्ले होतात, भ्याड हल्ले होतात। ह्याचा सगळेजण तीव्र शब्दामध्ये निषेध करतात आणि ह्या गोष्टी कदापि होता कामा नये म्हणून ज्याच्या डोक्यातनं ही गोष्ट पुढे आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचं काम आपली भारतीय सेना करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। जसं आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा निलमताई म्हणत होत्या, हे महायुतीचं सरकार 24 तास काम करतं। तुम्ही म्हणाल हे कसं 24 तास, हे काही झोपतात की नाही? झोपणारे ते ठराविक वेळी झोपतात। होतं काय, मी पहाटे 4ला उठतो, माझं सगळं काही व्यायाम सगळं झालं, चालणं वगैरे, त्याच्यामुळे मी 4 पासून माझ्या कामाला सुरुवात करतो। मी रात्री साधारण 10-11 पर्यंत काम करत राहतो आणि इतर 11 ते 4 काय तर त्यावेळेस 11 ते 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालतं आणि 2 ते 4 ही गॅप आहे, त्याच्यात आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांचं काम चालतं। याचा अर्थ आमचं सतत 24 तास काम। दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दुसरं पुस्तक काढण्यासाठी सांगणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्यांनी दुसरं पुस्तक मी पुन्हा येईन असं काढावं असंही अजित पवारांनी सल्ला दिला। मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणार आहे की देवेंद्रजी, तुम्ही जरी पुस्तक लिहित नसला, नाही त्यांनी पुस्तक लिहिलंय, मधी बजेट अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा अशा प्रकारचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी पुस्तक लिहिलं। आता त्यांना दुसरं पुस्तक मी द्यायला सांगणार आहे, मी पुन्हा येईन असं पुस्तक त्यांना लिहायला सांगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।